महिला बालविकास मंत्रालयाअंतर्गत संरक्षण अधिकारी या पदासाठीची परीक्षा आजपासून चालू झालेली आहे. यामध्ये आज जे क्वेश्चन्स विचारलेले होते ते आपण पाहणार आहोत. येणाऱ्या एक्झामसाठी येणाऱ्या काळात तुमची एक्झाम असेल, उद्या परवा दिवशी केव्हाही तुमची एक्झाम असेल, त्यामध्ये तुम्हाला हा एक रेफरन्स असेल की कशा प्रकारे तुम्हाला प्रश्न एक्झाममध्ये येत आहेत. त्यानुसार तुमचं कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा आणि शेवटचं जर रिव्हिजन तुम्हाला फास्ट रिव्हिजन मारायचं असेल तर कसं मारायचं हे कळून जाईल. सर्वात आधी आपण पाहूया मराठी या विषयामध्ये जे प्रश्न आलेले होते. सर्वनामे असतील, क्रियाविशेषण, अव्यय यावर आले होते. त्याचबरोबर समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे जे आहे ते प्रत्येक एक्झाममध्ये 1 ते 4 क्वेश्चन यावर असतात. त्यानंतर उतारे असतात. हे माहीत आहे, उतारे जे आहे ते टाइम कन्झ्युमिंग असतं, त्यामुळे उतारा 1 ते 2दा फक्त काळजीपूर्वक नीट वाचायचं आहे. त्यानंतर तुम्हाला उत्तर द्यायचे आहेत, कारण की एका उतार्यावर 5 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. यानंतर म्हणी, वाक्यप्रचार हे तुम्ही रिव्हिजन करत राहा. सतत तुम्ही एकमेकाला यावर प्रश्न विचारले ग्रुप डिस्कशनमध्ये तर तुमचा हा टॉपिक होऊन जाईल आणि त्यामध्ये तुमचे मार्क जाणार नाहीत. आता इंग्रजीमध्ये सुद्धा जर आपण पाहिलं, ॲक्टिव्ह व्हॉइसवर प्रश्न होता, डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच या घटकावर. यानंतर विरुद्धार्थी, समानार्थी शब्द, पॅसेज आणि क्वेश्चनचे एरर्स जे असतात, एरर्स क्वेश्चन जे असतात त्यामध्ये वाक्य जे आहेत त्यामध्ये एरर असतो, ते प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये विचारलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे GK GS यामध्ये जे क्वेश्चन होते ते आपण पाहूया की 1857च्या उठावाचे नेतृत्व धुळे जिल्ह्यामध्ये कोणी केले असा प्रश्न होता. त्याचबरोबर बोडो डोंगरी मैथिली भाषा कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आली. त्यानंतर कीर्तीचा फुल फॉर्म काय आहे हे सुद्धा विचारलेलं आहे. त्यानंतर सत्यशोधक समाजावर एक प्रश्न होता. आता यावर प्रश्न जो कसा असेल किंवा सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली, केव्हा झाली, कुठे झाली, कोणी केली, अशा प्रकारचे हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. यानंतर सायन्स जर आपण पाहिलं तर 5 किंगडम क्लासिफिकेशन म्हणजे सजीवांचे वर्गीकरण हे कोणी केले असा प्रश्न होता. यानंतर पुणे जिल्ह्यातील मृदेवर प्रश्न होता. सेल मेम्ब्रेनचं जे फ्लोड असतं त्यावर प्रश्न होता. यानंतर कोणत्या ऑपरेशन अंतर्गत वर्धामधील कंपनीवर छापा टाकलेला होता हे सुद्धा आहे. यानंतर एडेनाइन पेयर आणि थायमिन यावर प्रश्न होता. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला असाही प्रश्न होता. आसियान सागरी वर्ष कुठल्या वर्षाला घोषित करण्यात आले हा प्रश्न होता. यानंतर वालंकर ज्यांना गोपाळकृष्ण म्हणून ओळखले जायचे त्यांनी कोणासाठी काम केले. म्हणजे समाजसुधारकावर 2 ते 3 प्रश्न आजच्या वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पाहायला मिळाले आहेत. यानंतर आमदार खासदार जे आहेत त्यांचं पक्षांतर संदर्भात अनुसूची विचारली होती. याचबरोबर पक्षांतर संदर्भात सूची विचारलेली होती. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये आले होते. नेक्स्ट जो क्वेश्चन होता, जानेवारी फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्रातील ज्या पाऊस पडतो त्या पावसावर किती टक्के प्रमाण होते असा प्रकारचा होता. त्यानंतर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला. ते जे व्यक्ती आहेत रेड्डी हे कोणते होते. अशाच रिलेटेड तुम्हाला उद्या सुद्धा एक्झाममध्ये प्रश्न येतील की बाबा पद्मभूषण, पद्मविभूषण, पद्मश्री यावर जे व्यक्ती कुठले आहेत, कोणत्या कारणासाठी त्यांना मिळालेलं आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये मिळालेले आहेत, अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. मॅथ्स रिझनिंगमध्ये फक्त रिझनिंगचे प्रश्न विचारलेले होते, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे जे रिझनिंगचे सोपे टॉपिक आहेत त्याचे मार्क तुमचे जाऊ नये. रिझनिंगचे सर्वच्या सर्व तुम्ही मार्क घ्यायचे आहेत. याचबरोबर जर तुम्ही बॉम्बे हायकोर्टचा फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. तिथे तुम्हाला डेली क्वेश्चन पेपर मिळतील. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचे सर्वच्या सर्व एक्झामचे अपडेटसुद्धा तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर मिळून जातील.